तुम्ही एक दिवस जिमला जाता आणि 4 दिवस येत नाही. त्यामध्ये पण मी बरेचसे लोक बघितले जे जिममध्ये येतात आणि नुसतं सेल्फी काढत असतात. वय गट जर मी बघितलं तर 9 वर्षापासून तर 84 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा मी ट्रेनिंग दिली. 84 सुद्धा झाली. क्या बात. जिम मध्ये बरेचशा लोकांना तुम्ही बघितलं असेल पायाला वात येते, क्रॅम्पिंग म्हणतात. ते होण्याचा प्रकार असते शरीरातलं शार्पा कमी होणे. प्रत्येकाच्या वेट कॅटेगरीनुसार नाही का पाणी असतं. अप्रॉक्सिमेटली तुम्ही जर 18 ग्लास पाणी जर पिले म्हणजे ते 2.5 ते 3 लिटर होईल. सो तेवढं पण सफिशियंट आहे. वजन नाही वाढतंय किंवा हे नाही वाढतंय ते नाही वाढतंय आणि लगेच फूड न घेता सप्लिमेंट म्हणून सर्वात रॉंग आहे. त्या शरीरामध्ये काय कमतरता आहे ते अगोदर त्याला भरावं लागेल. नक्की फक्त प्रोटीन ते होईल. प्रोटीन एक मात्र असं हे नसतं की प्रोटीन सप्लिमेंट घेतलं तुमची बॉडी बनणार नाही. तुम्हाला विटॅमिन्स लागणार, मिनरल्स लागतात, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पण लागणार आहे, तुम्हाला बॅलन्स डाएट लागणार आहे, स्लीप लागणार आहे, वर्कआउट पण तुमचं तसाच असायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी लागत असतात. जिम नाही करत आणि सप्लिमेंट घेत असतात आणि मग म्हणतात सर मला रिझल्ट नाही आला, मला त्या प्रोटीनमुळे नाही आला, ह्या प्रोटीनमुळे नाही आला. असं काही नसतं. तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, तुमची ऍक्टिव्ह आहात का? ऍक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही रेग्युलर आहात. सिंपल कार्बोहायड्रेट असे कार्बोहायड्रेट जे तुम्हाला शरीराला लगेच ऊर्जा देतात आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असे जे तुम्हाला शरीराला हळूवारपणे ऊर्जा देतात. अशी जिम मध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये क्रेज असते की कुठल्या तरी कॅप्सूल्स घेतात, जसं की अमिनो ऍसिडची कॅप्सूल आहे किंवा कॅप्सूल घेऊन पण बॉडी बनते. तर याच्याबद्दल पण थोडासा काय समज आहे, काय गैरसमज आहे? आहार ही नाही का एका संदुकाची चावी. आहार ही एका संदुकाची चावी आहे आणि ज्या संदुकेमध्ये तुमच्या हेल्थ नावाचा खजाना आहे. बरोबर. नमस्कार मित्रांनो, मी निलेश पाटणकर आणि आपल्या सगळ्यांचे असामान्यमध्ये स्वागत आहे. या चॅनलवरती आपण आपल्या मनातले प्रश्न वेगवेगळ्या पाहुण्यांना विचारत असतो आणि आज आपल्या सर्वांच्या मनामध्ये जो एक प्रश्न असतो तो आपल्या फिटनेस बद्दल. माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत फिटनेस कोच आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट अक्षय राठोड सर. अक्षय सर, वेलकम. धन्यवाद सर, थँक्यू. फिटनेस कोच आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट ह्याच्याबद्दल आधी थोडं आपण पहिल्यांदा समजून घेऊ. सर्वप्रथम सर धन्यवाद, तुम्ही मला या पॉडकास्टला बोलवलं. फिटनेस कोच म्हटलं तर सगळ्यांच्या नाही का डोक्यामध्ये एकच येतं की काहीतरी कोचिंग वगैरे करणार रिगार्डिंग हेल्थ आणि फिटनेस, जसं की जिम वगैरे. बरोबर. स्वतः सराउंडिंगला रेसिपीवर बघतच असतील की आम्ही जिम मध्ये बसलेलो आहे. सो त्याच रिलेटेड बोलणार आहे आज आपण सगळ्या गोष्टी. फिटनेस कोच बनण्यासाठी किंवा न्यूट्रिशन एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्ही काही डिग्रीज केलेल्या आहेत किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती? ओके. सो ऍक्च्युली मी बीएससी इन एक्सरसाइज सायन्स मध्ये एका डिग्री केली. त्यानंतर पुण्यामधनं मी नाही का KL फिटनेस सायन्स अकॅडमीमधनं पर्सनल ट्रेनिंग डिप्लोमा केला, जो की रेप्स इंडिया सर्टिफाईड आहे. प्लस मी त्यानंतर तिथेच नाही का स्पोर्ट न्यूट्रिशनचा सुद्धा नाही का कोर्स केलेला. 2016-17 मध्ये माझा कोर्स झाला आणि त्यानंतर माझी स्टडी स्टार्ट झाली. सो त्यानंतर मी फर्स्ट पर्सनल ट्रेनर म्हणूनच जॉब स्टार्ट केला. त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट म्हणून जॉब स्टार्ट केलाय अँड नाऊ आय एम कॉल्ड एज अ फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन कोच. फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन कोच. व्हेरी नाईस, थँक्यू. आता जेव्हा आपण फिटनेस बद्दल बोलतो तर दोन गोष्टी, एकतर व्यायाम करणं आणि दुसरं डायटिंग करणं. ओके. तर या दोन्ही गोष्टी फिटनेससाठी आवश्यक आहेत. बरोबर. तर आपण या दोन्ही गोष्टींच्या बद्दल बोलूया. तुमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं काय? ओके सर, जसं की गाडीची 2 चाकं असतात तशाच प्रकारे नाही का आरोग्यासोबत तुमचं आहार ही संतुलित असायला पाहिजे. जसं की आता तुम्ही व्यायाम करत आहात पण तुमचं आहारच चांगला नाहीये, म्हणजे गाडीचा एक चाक तुमचा चांगला चालतोय आणि दुसरा पंक्चर झाला, सो ती गाडी चालणार पण काही काळानंतर ती चालणं बंद होऊन जाईल किंवा तुमचा ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. सो सम केसेस मध्ये असं होतं, ज्यावेळेस कोणी व्यक्ती जिम मध्ये जातो किंवा जोपर्यंत त्याच्या आयुष्यात काही असं घडत नाही, ओके, म्हणजे मी सरळ बोलेल जसं की बीपी होत नाही, बीपीचा प्रॉब्लेम, डायबिटीजचा प्रॉब्लेम, जी की आज नाही का भारतामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम हेच आहे. ओके, हे असे प्रॉब्लेम्स येत नाही आणि आपण आयसीयू मध्ये भरती होतो तोपर्यंत आपण जिमकडे वळत नाही. जसं की आता मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं आहे COVID-19 आलेला, हा व्हेरियंट नवीन आलेला. त्यानंतर किती प्रचंड लोकांनी फिटनेसला नाही का चांगलं डोक्यावर घेतलं. त्या अगोदर लोक फक्त फिरत होते, काहीतरी यंग मुलं होती जी जिम मध्ये जात होती, पण आजकाल तुम्ही बघताय
40, 45, 65, 70, 80 वर्षाचे लोक सुद्धा जिम मध्ये येऊन वर्कआउट करतायत. त्यांना सुद्धा आता कळलंय की शरीराची रचना जी आहे त्यानुसार आपल्याला नाही का राहावं लागेल, त्यानुसारच आपल्याला आहार पण घ्यावा लागेल. सो जे तुम्ही म्हटलं मला की फिटनेस आणि डाएट हे किती इम्पॉर्टंट आहे, हे तेवढंच आहे जेवढं की गाडीचे 2 चाक आहे. अजून एक तुम्ही चांगली गोष्ट सांगितलीत की कोविडच्या नंतर लोकांचा फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून चांगला झालाय. हे एक ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणू शकतो आपण. बिकॉज तुम्ही न्यूट्रिशन मध्ये काम करता, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं आधी बोलूया. मी स्वतःच उदाहरण घेईन की वजन कमी करणे हा एकच मेन उद्देश आमच्या समोर असतो. बरोबर. आणि मग वजन कमी करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये आहाराबद्दल आपण काही बोलू शकतो का? की कारण बरेच डाएटचे प्लॅन असतात, तर थोडस एक तुमच्या दृष्टीने एक परिपूर्ण आहार कसा असावा ह्याच्याबद्दल आपण थोडं आधी बोलू. सर्वप्रथम सर तुमचा प्रश्न खूप नाही का सुंदर आहे, कारण की बऱ्याचशा लोकांना ही समस्या असतात की आहारामध्ये काय घ्यावं आणि काय घ्यावं. सो जसं की व्यायाम केला आपण, तुमचा पण व्यायाम करा, तो असायला पाहिजे तुमचं 45 मिनिट. 45 मिनिटामध्ये तुमचं वॉर्मअप असायला पाहिजे चांगलं. त्यानंतर 30 मिनिटाचं तुमचं नाही का वर्कआउट असायला पाहिजे. जे काही तुम्ही कार्डिओ करताय, म्हणजे बाहेर ऍक्टिव्हिटी कोणती करताय किंवा काही पण तुम्ही जिम मध्ये एक्सरसाइज करताय, चालत आहे, फिरत आहे, स्विमिंग करताय, सायकलिंग करताय, व्हॉट एव्हर तुमचं प्रोसेस. त्यानंतर स्ट्रेचिंग पण तेवढीच महत्वाची, जितकं वॉर्मअप तेवढी स्ट्रेचिंग, कारण मसाला रिलॅक्स पण. पण त्यानंतर सर महत्वाचं असते तुम्ही किती चांगला व्यायाम करताय, त्यानंतर किती चांगल्या सुंदर प्रतीने तुम्ही नाही का आहार घेताय, त्यानुसार तुमचं बॉडी रिॲक्ट करतं. आता बरेचसे लोक इथंच मिसमॅच होतात. व्यायाम चांगला करतात, सगळ्या ऍक्टिव्हिटी चांगल्या असतात, पण त्यांचं वजन कमी होतं बिकॉज ऑफ कपडे, म्हणजे त्यांचा आहार जो असतो तो चांगला असायला पाहिजे. आता आहारामध्ये कसं घ्यायचं आहार आणि संतुलित तो काय घ्यायचा, तुमच्या जेवणामध्ये कार्बोदके असायला हवे. कार्बोदके तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये तंतुमय पदार्थ. इतकं मराठी अजून मला समजत नाही. कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट. ओके. सो जसं की तुम्ही विचारलं सर की संतुलित आहाराबद्दल. सो संतुलित आहार असा असतो की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असायला पाहिजे, त्याला मराठीत कार्बोदके म्हणतात. तंतुमय पदार्थ असायला पाहिजे, त्याला आपण फायबर्स म्हणतो, किंवा प्रथिने म्हणतात त्याला आपण प्रोटीन म्हणतो, ते सुद्धा असायला पाहिजे. आणि डायटरी हेल्दी फॅट सुद्धा असायला हवं. ओके, जे की आपल्याला नाही का तूप किंवा चांगलं नाही का जे गरजेच्या आपल्या वस्तू असतात, जसं की आपल्याला तेलामधनं मिळते, हे सुद्धा आपल्याला घ्यायला हवे, म्हणजे त्याला हेल्दी फॅट्स म्हणतात. ओके. प्लस तुमच्या जेवणामध्ये नाही का सर सलाद वगैरे ही सुद्धा असायला पाहिजे. सो हे जे प्रकार मी तुम्हाला सांगितलं, हे एका थाळीमध्ये तुमचं नाही का परिपूर्ण जर असेल तर तुमचं नाही का जेवण एक संतुलित आहार मानलं जातं. नाहीतर काय, बरेचसे लोकांना मी पाहतो की त्यांचे डाएट रिकॉल ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस ते म्हणतात की सकाळी 2 मी चपात्या खातो, भाजी घेतो, लोणचं घेतो आणि भात. हे परिपूर्ण आहार नाही. परिपूर्ण आहार कोणता असतो, जे की तुमच्या शरीराची गरज आहे. तुम्ही एका टर्म मध्ये शरीराला इजा देताय, म्हणजे काय, तुम्ही 30 ते 40 मिनिटे व्यायाम करता, त्यानंतर त्याला रिपेअर करण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस लागतो. त्या प्रोसेसला तुम्हाला काहीतरी शरीराला द्यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला संतुलित आहारच असतो, जे की मी आता सांगितलं, कार्बोहायड्रेट्स, प्रथिन, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स हे काय करतात, कॉम्बिनेशन असतो, हा संतुलित बॅलन्स कॉम्बिनेशन असतो. त्यामुळे तुमचं रिपेअरिंग प्रोसेस फास्ट होतो. आता बरेच वेळा लोक फक्त एकाच डाएटवर राहतात किंवा एकच हे करतात, मग कालांतराने रिझल्ट भेटत नाही, बिकॉज त्यांना हीच माहित नसते की संतुलित आहार काय. कोणीतरी एका व्यक्तीने नाही का तो डाएट फॉलो केलाय, तर तू सुद्धा तोच डाएट फॉलो करतो. थोडस आपण याच्याबद्दल जास्त बोलूया की जेव्हा तुम्ही म्हटला की कार्बोहायड्रेट सुद्धा पाहिजे, पण एक असा समज आहे किंवा मी थोडस असं वाचलं होतं की कार्बोहायड्रेट्स जास्त नसले पाहिजेत, म्हणजे लो कार्ब डाएट पाहिजे आणि हाय प्रोटीन पाहिजे. लोक नुसतेच प्रोटीन खातात, मग हे कसं बॅलन्स करणार? आता हे डिपेंड करते सर. बघा, सर्वप्रथम हा पण एक सुंदर प्रश्न सर तुम्ही मला विचारला. त्यामध्ये मी एक रचना अशी तुम्हाला दाखवू शकतो किंवा सांगू शकतो की आपल्या जनरल पर्सन बिंग मध्ये जर बघितलं, जिम मध्ये 2 कॅटेगरीचे लोक येतात. एक जे की वजन वाढवण्यासाठी येतं आणि दुसरं असतं वजन कमी करण्यासाठी. तर आता ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना कार्बोहायड्रेट्स खूप गरजेचे असतात. ज्यांना वजन वाढवायचं त्यांना कार्बोहायड्रेट, बरोबर. आणि ज्यांना वजन कमी करायचं त्यांना कार्बोहायड्रेट एक प्रमाणामध्ये कमी घ्यावं लागतं. अच्छा. सो हाच एक कन्सेप्ट असतो, दुसरा काही नाही. प्लस तुम्हाला प्रोटीन जे असते, जे प्रथिने मी म्हणतो, प्रथिने काय करतात की तुमच्या शरीरामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स, म्हणजे तुमच्या आपली समजा ही जी बिल्डिंग उभी आहे, कोणतं पण घर आपण जे करतो,
उभं करतो त्यामध्ये पिल्लर्स ऍड. सो ते पिल्लर्स मध्ये तुमचे ब्लॉक असतात त्या बिल्डिंगचे. सेम वे आपल्या बॉडीमध्ये जे स्नायू आहेत ते आपल्या बिल्डिंग ब्लॉक्स. सो त्यांना रिपेअर करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही एक्स्ट्रीम लेवलवर जाऊन एक वर्कआउट करता, 15 किलो, 20 किलो, 25 किलोचा डंबेल्स उचलणं किंवा वेट जास्त 70-80 किलो वजन उचलणं, हे प्रकार असतात. तर ह्यामध्ये काय होतं, तुमचं मसल नाही का ब्रेकडाऊन होतं. त्याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात कॅटाबॉलिझम. सो त्याला रिपेअर करण्यासाठी प्रथिनं लागत असतात. सो ते प्रथिनं म्हणजे जे प्रोटीन असतं ते त्याला रिकव्हरीसाठी मदत मिळतं. तर त्या रिकव्हरीसाठी मदत केल्यामुळे कट डाऊन झालेले जे मसल्स असतात ते कॅटाबॉलिझम मोड असतात, ते अॅनाबॉलिझम मुळे नाही का, म्हणजे प्रोटीन घेतल्यामुळे अॅनाबॉलिझम मोडमध्ये जातात आणि रिपेअर फास्ट होतात. आता यामध्ये बरेचशा लोकांचा कन्सेप्ट हा असतो की कोणी व्हेज असतो, कोणी नॉन व्हेज असतो, तो डिपेंड करतं. मी या प्रश्नावर येणारच होतो की अजून एक व्हेज, आमच्यासारख्या व्हेज लोकांचं आहे हे असतो की आम्ही काही चिकन खात नाही किंवा आम्ही काही अंडी खात नाही, तर आम्हाला प्रोटीन्स कुठून मिळणार? सुंदर, हा एक सुंदर प्रश्न. मला वाटतं आज तुम्ही सगळे प्रश्न एकदा विचारणार. सो प्रोटीन असं कोणी नाही आहे सर की व्हेजिटेरियन माणूस वजन कमी नाही करू शकत किंवा वजन नाही वाढू शकत. जगामध्ये बरेचसे असे बॉडी बिल्डर्स आहेत जे व्हेजिटेरियन आहेत. बरेचसे लोकांची अशी मी नाव घेऊ शकतो जे व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे मी बॉडी बिल्डर बनू शकतो. आता इट्स डिपेंड ऑन म्हणजे तुमच्या याच्यानुसार डिपेंड करू शकतो. तुमचं वेळापत्रक कसं आहे, तुमच्या टाइम टेबल नुसार तुम्ही नाही का करू शकता. असं कोणतंही एज नाही आहे सर त्या एज मध्ये तुम्ही बॉडी नाही करू शकत. फक्त तुमचं शिस्त तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि तुम्ही नियमित प्रकारे नाही का व्यायाम करायला पाहिजे. तर कोणत्याही व्यक्तीने कसं जाऊ शकतो. नॉट त्या लेवलवर नाही जाऊ शकणार, पण काहीतरी तुम्ही आज जिथं आहात, जिथं तुमचा आज बॉडीचं फॅट पॅरामीटर जास्त असेल किंवा आहे, तर तिथून तुम्ही काहीतरी युनिक तुमच्यामध्ये येणार. म्हणजे मी असं म्हणू शकतो की आज तुमची बॉडी ज्या झोनला आहे त्यापेक्षा तुम्ही 15 वर्ष अजून यंग दिसते. सो तितकं मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. सो तुमचा जो प्रश्न होता की कार्बोहायड्रेट्सचं जे सांगितलं, आता ज्यांचं वजन कमी आहे त्यांना वजन वाढवायचं तर कार्बोहायड्रेट्स आपण घेऊ शकतो आणि त्यांना वजन कमी करायचं, त्यांना कमी करायचं. पण काही असे पण डाएट असतात जिथं की आपण त्याला म्हणतो स्पेशल पॉप्युलेशन केस. जिम मध्ये फक्त सर हे दोनच व्यक्ती नाही आहेत, अजून तिसरी एक कॅटेगरी येते, दॅट इज कॉल्सो फ्रॅक्चर्स. म्हणजे स्पेशल पॉप्युलेशन मध्ये जे लोक येतात त्यांना अँकल जॉईंटचा इश्यू आहे, नी जॉईंटचा इश्यू आहे, हिप जॉईंट इश्यू आहे, नेक जॉईंट स्पॉन्डायलिसिस सारखे प्रकार आहेत. ओके. सो असे सुद्धा लोक येतात. आज सर विज्ञान इतकं पुढे गेलंय की ट्रेनर्स इतके चांगले प्रकारे हे एज्युकेशन घेतात स्वतःवर की आज आमच्याकडे पण बरेचसे ट्रेनर्स आहेत जे असे स्पेशलिस्ट आहेत. त्यामध्ये मी सुद्धा नाही का रिहॅब आणि प्रिहॅब स्पेशलिस्ट आहे. एक मी काय समजलो की वजन तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला कार्बोहायड्रेट जास्त आणि त्याच्याबरोबर मसल्स बिल्ड होण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता आहे. बरोबर. वजन कमी करायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स नियंत्रणामध्ये, बरोबर, आणि तेवढ्या समप्रमाणात प्रोटीन्स. बरोबर. आपण जे व्हेजिटेरियन लोकांबद्दल बोलत होतो, व्हेजिटेरियन लोकांमध्ये प्रोटीन कसं मिळू शकतं? व्हेज लोकांसाठी पण ऑप्शन आहेत सर. सो व्हेज मध्ये जर बघितलं तर आपल्याला सर्वप्रथम येते डाळी. ओके. पण हे डाळी पण जे असतात सर सेकंड क्लास प्रोटीन मध्ये येतात, फर्स्ट क्लास प्रोटीन मध्ये येत नाही. मी तुम्हाला फक्त फर्स्ट क्लास प्रोटीन सांगणार आहे. सो फर्स्ट क्लास प्रोटीन मध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी असतं दूध आणि दुधाचे पदार्थ. अच्छा. दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे. सो दूध आणि दुधाचे पदार्थ जसे की दूध, त्यानंतर पनीर नंतर चीज नंतर मग येणारे नाही का दही. सो हे तुमचे प्रोटीनचे प्रकार झाले दुधापासून, डेअरी प्रोडक्ट ज्याला म्हणतो. त्यानंतर येणार सर तुमची सेकंड क्लास प्रोटीन. सेकंड क्लास प्रोटीन मध्ये तुमची डाळी येतात. डाळी जे की आपण जशी उडदाची डाळ आहे, मसूर डाळ आहे, चणा डाळ आहे. ओके. मसूर, त्यानंतर आपली तूर डाळ वगैरे पण आहे. हे सुद्धा एक सोर्सेस आहे. त्यानंतर येतात सर ड्रायफ्रुट सुद्धा हा एक सेकंड क्लास प्रोटीन आहे. त्यामध्ये येणार आपलं आल्मंड्स, त्यानंतर आपले त्यामध्ये येणार बदाम ज्याला आपण म्हणतो, किंवा शेंगदाणे आपण म्हणतो. शेंगदाणे सुद्धा आपल्या प्रोटीन सोर्सेस मध्ये येतात. त्यानंतर अजून एक सोर्स येतो, सो त्याची बायोअवेलेबिलिटी चांगली असते, दॅट इज सोया चंक्स. ज्या व्यक्तीने कधी मांस खाल्लेलं नाहीये त्या व्यक्तीसाठी मग तेच द्यावं लागेल. सो ते सोर्सेस तुमच्यासाठीच असतात. त्यानंतर अजून बरेचसे याच्यामध्ये प्रकार असतात, जसे की तुम्ही डाळींवर आहात, त्यानंतर तुम्ही बाहेरचे पण काही प्रोडक्ट घेऊ शकता, जसे की टोफू वगैरे. टोफू म्हणजे हा एक प्रकार असतो, सोयाबीन पासूनच बनतो. बट बरेच वेळ तुमचे रिकमेंड लिमिटेशन्स येतात, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स काय म्हणतात. ओके. तुमचं सध्याचं गोल कसं आहे. सो मी प्रिफर करतो की तुम्ही एखादा चांगला डायटिशियन, एक ट्रेनर जो की वेल सर्टिफाईड असेल, वेल एक्सपिरियन्स असेल, त्या व्यक्तीकडूनच तुम्ही डाएट
आणि न्यूट्रिशन घ्यावं, जेणेकरून नाही का स्वतः तुम्ही नाही का न्यूट्रिशन बनवणार. आज बरेचसे लोक स्वतः गुगल वाचून प्रयोग करू नका. अगदी बरोबर आहे. सो यामध्ये असं असते सर की बरेचसे लोक आज गुगल करतात आणि डायरेक्ट नाही का प्रोटीनवर नाही का जायला जम्प करतात. सो माझं रिकमेंडेशन एकच असणार की 70% तुम्ही नाही का जेवणामधलं नाही का प्रोटीन घ्या. जे आहार असतात, जे फूड असतात, जे नॅचरली आपल्याला मिळतात त्यामधलं घ्या. नंतर जर तुम्हाला असं वाटलं की त्यामधलं फुलफिल नाही होत आहे, त्यानंतर मग तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेऊ शकता. प्रोटीन आहारामध्ये पाहिजे हे खूप चांगलं लक्षात आलं. आता प्रोटीन किती प्रमाणात पाहिजे? म्हणजे आता आपण जसं बोलतो डाळी किंवा या गोष्टी अशा की ज्या कदाचित पचायला हलक्या नाहीयेत, तर त्याचं साधारण एक प्रमाण कसं असावं आणि त्याच्या बरोबर काय करायला पाहिजे? बरोबर. सर्वप्रथम सर, आता प्रोटीन एज कॅटेगरीनुसार असतील. आरडी रिक्वायरमेंट आपल्याला जे दिलेली आहे, जसं की रिकमेंडेड डेली अलाउन्स म्हणतात त्याला. जर एखादा 20 वर्षाचा मुलगा आहे किंवा 25 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा, तर त्यांच्यासाठी प्रोटीनची रिक्वायरमेंट वेगळी असणार. आणि एखादी 40 वर्षाचा व्यक्ती आहे किंवा 60 वर्षाची एखादी वृद्ध आहे, त्यांच्यासाठी रिक्वायरमेंट फार वेगळी असते. प्रोटीन घेताना किंवा प्रोटीन खाताना कुठली काळजी घेतली पाहिजे? किती प्रमाणात घेतलं पाहिजे? याबद्दल थोडं बोलू आपण. प्रोटीन घेताना सर काळजी इतकीच घ्यायला पाहिजे, जर तुम्ही वर्कआउट करत आहात आणि वजन कमी करायचं आहे की वजन वाढवायचं हे लक्षात घ्यायला हवं. बरोबर. मी सर्वसाधारण व्यक्तीच्या बाबतीत बोलणार. जगण्यासाठी आपल्याला जितकं आपलं बॉडी वेट असतं तितकं ग्राम ऑफ प्रोटीन आपल्याला घ्यावं लागतं जगण्यासाठी. जितकं बॉडी वेट आहे तितकं ग्रॅम प्रोटीन जगण्यासाठी, बेसिक साठी. अच्छा. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त जर काही नाही का एक्सरसाइज करत आहात, जास्त हाय परफॉर्मन्स नाही का तुमचं एक्झर्शन बॉडीचं होत आहे किंवा एक्सरसाइज होत आहे, जसं की तुम्ही क्रिकेटर आहात किंवा तुम्ही 9 to 5 जॉब करताय किंवा तुम्ही एक ऍथलीट आहात, सो त्यावेळेस तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट चेंज होईल. अच्छा. सो एखादा जनरल बिईंग पर्सन आहे जो 9 to 5 जॉब करतोय, सो त्याला गरज किती आहे? 1 ग्राम पर बॉडी वेट नुसार. समजा एखाद्या मनुष्याचं वजन आहे 70 किलो, त्याला 70 ग्राम प्रोटीन डेली इंटेक करावंच लागेल त्याचे दैनंदिन जीवनाच्या नाही का गोष्टी त्याला ऑप्टेन करण्यासाठी. जर एखादा ऍथलीट आहे तो त्याला नाही का त्याच्या परफॉर्मन्स नुसार त्याला नाही का एका लागेल. आता फॉर एक्झाम्पल ऍथलीटमध्ये आपण घेऊया एखादा रनर, एखादा फुटबॉल क्रिकेटर आहे, सो त्याची रिक्वायरमेंट चेंज होणार. तो प्रोटीन इंटेक त्याच्या नाही का अकॉर्डिंग त्याच्या बॉडी वेट नुसार न घेणार, तो त्याच्या लीन बॉडी मास नुसार घेणार. म्हणजे त्याच्या बॉडीवर किती फॅट पॅरामीटर्स आहेत आणि किती मसल्स आहेत त्यानुसार तो घेणार. आणि एखादा व्यक्ती आहे जी की डायबेटिक आहे किंवा कोणी बीपी पेशंट आहे, मी असं नाही रिकमेंड करत की त्यांनी इतकंच घ्यावं. ओके. सो माझं एक म्हणणं आहे की गो विथ द न्यूट्रिशनिस्ट और ट्रेनर, ते तुम्हाला सजेस्ट करू शकतो प्रॉपरली. बट ज्या स्पेशल पॉप्युलेशन केसेस असते, जसं की त्यांचं 40-25 वर्ष वय आहे, तर त्यांनी अप्रॉक्सिमेटली 1.2 to 1.5 ग्राम ऑफ प्रोटीन घ्यायला हवं त्यांच्या बॉडी वेटनुसार. आपण प्रोटीन बद्दल बोलताना एक आम्ही जाहिराती नेहमी बघतो त्या प्रोटीन पावडरच्या. बरं. आणि बॉडी बिल्डर बरोबर त्यांचे फोटो असतात. तर हे पावडर बद्दल थोडंसं कुणी घेतली पाहिजे, कुणी नाही घेतली पाहिजे, जरा थोडं. हा प्रश्न सर मला बरेच वेळा जिम मध्ये सुद्धा बरेचसे व्यक्ती विचारतात. बरेच वेळा मला लहान मुलं सुद्धा विचारतात, जे की टीनेजर्स असतात किंवा बरेचसे व्यक्ती आहेत जे 9 to 5 जॉब करतात, ते सुद्धा विचारतात की हे घेणं चांगलं आहे की वाईट आहे. बघा सर, प्रोटीन पावडर जे असतं ते बनतं दुधापासूनच. अच्छा. सो त्यामध्ये अडल्टरेशन जे होतं त्यामुळे तुम्हाला वाचून राहायचं. बरेच वेळा रिक्वायरमेंट जी असते सर, जिम मध्ये पण बरेचसे व्यक्ती आम्हाला विचारतात की प्रोटीन पावडर घेतलं पाहिजे. तर जसं मी अगोदरच सांगितलेलं आहे सगळ्यांना की तुमची रिक्वायरमेंट ही फूड मधनं असायला पाहिजे. म्हणजे जेवणामधनं तुम्ही जितकं घेऊ शकता तेवढं अगोदर घ्या. जर तुमचं त्यामधनं सफिशियंट नाही भागत आहे तर मग तुम्ही सप्लिमेंट त्याशिवाय तुम्हाला गरज नाही. आज असं फॅट झालाय सर की जो तो उठला जिम मध्ये 2 महिने जातो, 3 महिने जातो, वजन नाही वाढतंय किंवा हे नाही वाढतंय, ते नाही वाढतंय आणि लगेच फूड न घेता सप्लिमेंट वर मूव्ह होतो. हे सर्वात रॉंग आहे. हे सर्वात चुकीचं का म्हणतोय मी? बिकॉज तुम्ही तुमच्या बॉडीची ॲबिलिटी पहिले वाढवा. एखादा मुलगा आहे त्याचं वजन आहे 50 किलो आणि त्याला 70 किलो वजन करायचं आहे किंवा 60 किलो वजन करायचं आहे. 1-2 महिन्याची गोष्ट नाही असेल. त्याच्या शरीरामध्ये किती इम्प्युरिटीज आहे, त्या शरीरामध्ये काय कमतरता आहे ते अगोदर त्याला भरावं लागेल. नक्की फक्त प्रोटीनने ते होणार. प्रोटीन एक मात्र असं हे नसतं की प्रोटीन सप्लिमेंट घेताना तुमची बॉडी बनणार नाही. तुम्हाला विटॅमिन्स लागणार, मिनरल्स लागतील, तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पण लागणार आहे, तुम्हाला बॅलन्स डाएट लागणार आहे, स्लीप लागणार आहे, वर्कआउट पण तुमचं तसाच असायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी लागत असतात.
सो माझं रिकमेंडेशन स्ट्रॉंगली हेच असणार सगळ्यांना, जे आज व्ह्युअर सुद्धा बघत आहे, तर प्रोटीन सप्लिमेंटवर न जाता पहिले अगोदर तुम्ही फूड मधनं घ्या. फूड मधनं ट्राय करा 1 महिने 2 महिने काय चेंजेस होते. मी डेफिनेटली सांगतो की 4 वीक्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस फूड खाणं स्टार्ट करसाल, तुम्ही व्हेज मध्ये घ्या, नॉन व्हेज मध्ये घ्या, 100% रिझल्ट येणार. 100% रिझल्ट येणार का? कारण की तुमचं मेटाबॉलिझम जो असतो, ज्याला आपण चयापचय प्रक्रिया म्हणतो, हे जेवणामधूनच तयार होत असते. आणि जेव्हा तुमची व्यायाम करण्याची सवय बनेल आणि मग एक नवीन गोल अचीव करण्यासाठी मग सप्लिमेंटची सुरुवातीपासून गरज नाही. बरेचसे व्यक्ती असे करतात सर की जिम नाही करत आणि सप्लिमेंट घेत असतात आणि मग म्हणतात सर मला रिझल्ट नाही आला, मला त्या प्रोटीनमुळे नाही आला, ह्या प्रोटीनमुळे नाही आला. असं काही नसतं. तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, तुमची ऍक्टिव्ह आहात का? ऍक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही रेग्युलर आहात का? हा. आहाराबद्दल बोलताना काही अशा गोष्टी आहेत का की ज्या अजिबात नाही केल्या पाहिजेत, म्हणजे जे खूपच डेंजरस आहेत आणि जे टाळलेच पाहिजे, असं काही तुम्ही सांगू शकाल? आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत सर. जसं की आहारामध्ये सर्वात प्रथम तर आपण गोष्ट करूया प्रोटीन मध्ये, कार्बोहायड्रेट्स मध्ये आणि फॅट्स मध्ये. बरेचसे लोक सर नाही का जेवणामध्ये नाही का वजन कमी करायचं आहे तर कार्बोहायड्रेट्स मध्येच नाही का त्यांना कळत नाही हे कोणते गुड कार्ब्स आहेत कोणते बॅड कार्ब्स आहेत. अच्छा, चांगले कार्बोहायड्रेट्स आणि वाईट कार्बोहायड्रेट्स. सो चांगले कार्बोहायड्रेट वजन कमी करायचं आहे तर तुम्ही पोळी चपाती ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे लक्ष कमी करून देता, राईस कमी करून देता किंवा राईस वाढवून देता, चपाती कमी करता. दोघांचं ग्लायसेमिक इंडेक्स सारखं नसते, वेगवेगळं असते. सो कार्बोहायड्रेट सुद्धा तसेच आहे. कार्बोहायड्रेट मध्ये 2 प्रकार पडतात. एक पडतो तुमचं सिंपल कार्बोहायड्रेट, दुसरा पडतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल कार्बोहायड्रेट असे कार्बोहायड्रेट जे तुम्हाला शरीराला लगेच ऊर्जा देतात आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असे जे तुम्हाला शरीराला हळूवारपणे ऊर्जा देतात. अच्छा, सो सिंपलचं एखादं उदाहरण? सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये म्हटलं तर राईस, सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये म्हटलं तर आपण रवा वगैरे लगेच ऊर्जा मिळते. आणि कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये म्हटलं तर ओट्स, व्हीट, त्यानंतर म्हणजे कडधान्य जे पचायला वेळ लागतो. बरोबर. पण दोन्हीचं महत्व आहे, दोन्ही योग्य प्रमाणात खाणं आवश्यक आहे. बरोबर. कारण की आता डिपेंड करते सर तेच की तुमची कॅटेगरी कोणती येते. तुम्ही जनरल व्यक्ती आहात की ऍथलीट आहात की तुम्हाला डायबिटीज किंवा काही कोणतं डिझीज वगैरे आहे का, यावर सुद्धा ध्यान द्यावं लागेल. अर्थातच आधी पहिल्यांदा अनालिसिस करून मगच त्याप्रमाणे आपल्याला डाएट ठरवावं. बऱ्याच ह्याच्यामध्ये मी मुलांकडनं ऐकतो किंवा अशी जिम मध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये क्रेज असते की ते कुठल्या तरी कॅप्सूल्स घेतात, जसं की अमिनो ऍसिडची कॅप्सूल आहे किंवा कॅप्सूल घेऊन पण बॉडी बनते. तर याच्याबद्दल पण थोडासा काय समज आहेत, काय गैरसमज आहेत? डिपेंड करते सर. आता हा टॉपिक खूप वास्ट टॉपिक आहे. अच्छा. सो यावर डिपेंड करते की ते कोणते टॅबलेट घेत आहे आणि प्री वर्कआउट मध्ये घेत आहे की पोस्ट वर्कआउट साठी घेत आहे की एंट्रा वर्कआउट साठी घेत आहे. म्हणजे सगळ्याच हे वाईट नाहीये, पण अगेन परत त्याचं प्रमाण कसं आहे किंवा कंटेंट. आता जिम मध्ये पण तसे व्यक्ती येतात. आता जर तुमच्याबद्दल मी गोष्ट करतो, तुमच्या कॅटेगरीचे जे व्यक्ती आहेत ते जिम मध्ये आल्यानंतर त्यांना ते काहीतरी वेगळं वाटतं, बिकॉज तुमचं ते प्रॉस्पेक्ट नसतं. बरोबर. तुमचं ते प्रॉस्पेक्टच नाहीये की मला ते खाऊन हे करायचं. तुमचं प्रॉस्पेक्ट काय, मला जिमला यायचंय हेल्दी राहण्यासाठी आणि वजन कसं कमी व्हावं, डायबिटीज पासून मी कसं दूर राहणार, बीपी, थायरॉइडिझम अशा प्रॉब्लेम पासून मी कसं दूर राहावं. पण ती जी मुलं घेतात सर, ती मुलांचं जे वय असतं त्यांच्या मागे ट्रेनर चांगला जर असेल, जो गाईड करतोय आणि ते चांगल्या गायडन्स मध्ये जर घेत असेल तर इट्स गुड. मी त्यांना कधी पण हिरवी झेंडीच देणार. पण त्यांना बॉडी बिल्डिंग ज्यांना करायचे त्यांच्यासाठी बरोबर. मी त्याच पॉईंटवर येणार होतो की त्यांचं प्रॉस्पेक्ट वेगळं असतं. आता एखादा व्यक्ती आहे तो फुटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, त्याचा ऍथलेटिझम जास्त राहणार, तो कंटिन्युअसली काही कलरफुल पाणी पित असतो. त्या कलरफुल पाण्याला बघून सुद्धा आपण म्हणजे काय पित आहे वेगळं तरी. बरोबर. कोणी कोणी लोक ब्लॅक वॉटर वगैरे जे आपण अल्कलाईन वॉटर म्हणतो ते पण पितात. सो त्यांचा प्रॉस्पेक्ट वेगळा आहे, तुमचा प्रॉस्पेक्ट हा वेगळा. सो त्यामुळे ते त्यांच्या ऍबिलिटीनुसार नाही का घेत आहेत. सो ते चांगलं पण असतं, असं काही वाईट नाही. फक्त ते ब्लाइंडली फॉलो नाही ब्लाइंडली. अच्छा, आता आपण ते पाण्याबद्दल बोललोच आहे, तर पाणी पिणं या गोष्टीला किती महत्व आहे? आता आपलं जे शरीर देवानी बनवलेलं आहे त्या शरीरामध्ये 70% पाणी. 70%? बरोबर. त्या 70% पाण्यामध्ये सगळं काही आपल्याला सामावलेलं आहे. आता पाण्यात पिण्याचे प्रकार फार वेगवेगळे आहेत. आज एक जनरल प्रॉब्लेम आहे सर सगळ्यांना, तो आहे ऍसिडिटी. ऍसिडिटी. हो.
सो ऍसिडिटी म्हटल्यामुळे नाही का बरेचशा लोकांना हार्ट बर्निंग सेन्सेशन पण होतं. ऍसिड रिफ्लक्सचे प्रॉब्लेम व्हायला लागले. आम्ल जास्त बनतंय तर त्याचं कारणच आहे सर पाणी. सो पाणी पिण्याचे पण प्रकार वेगवेगळे असतात. सकाळी उठल्यानंतर अगोदर आपण पाणी प्यायला पाहिजे उपाशी पोटी. ते पण तांब्याच्या पेल्यामध्ये पिलं तर अजून चांगलं. त्यातल्या त्यात तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर अद्रकाची एखादी थोडीशी 1 इंचाची निगा करून घ्या, त्याला गरम पाण्यामध्ये उकळवा आणि त्यामध्ये हळद टाकून पिवा. तुम्हाला कधी सर्दी, खोकला वगैरे जे इन्फेक्शन होतात हे प्रॉब्लेम तुम्हाला जडणार नाही. दुसरी गोष्ट, जेवणाच्या अगोदर तुम्हाला पाणी प्यायचं आहे. तुम्ही काही पण जर सॉलिड सबस्टन्स घेताय म्हणजे मील घेताय तर अगोदर पाणी प्या. म्हणजे जेणेकरून तुमची अन्ननलिका ओली असतात. त्याप्रकारे तुमच्या जठरामध्ये पण पाणी चांगलं असेल. त्यानंतर मग अर्ध्या तासानंतर पाणी तुम्हाला प्यायचं किंवा 25 ते 30 मिनिटाचं पाणी. पण इन बिटवीन मग तुम्हाला काय घ्यायचं तर तुम्ही ताक घेऊ शकता. ताक घ्या, दही घेऊ शकता किंवा थोडंसं नाही का 1 घूट पाणी पिऊ शकता तुम्ही. ठीक आहे. सो हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार होतो सर की ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता जिम मध्ये बरेचशा लोकांना तुम्ही बघितलं असेल पायाला वात येतो. क्रॅम्पिंग म्हणतात. ते होण्याचा प्रकार असते शरीरातलं क्षारता कमी होणे. सो त्यावेळेस सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे दिवसभरामध्ये आपण पाणी कमी पिलं, वर्कआउटला संध्याकाळी आलो पुन्हा क्रॅम्पिंग येते. आणि बरेच वेळा हेच प्रकार घडतात जिममध्ये की क्रॅम्पिंगमुळे बऱ्याचशा लोकांना त्रास होतो आणि मग नंतर ते गिव्हअप करतात आणि मग जिम जाणं बंद करतात. म्हणतात मला त्या जिम मध्ये का हे झालंय. मला नाही वाटत की असं काय होतं. तुमचं पाण्यावर नियंत्रण असायला पाहिजे. किती प्यायचं हा एक सुंदर प्रकार आहे की किती प्यायला पाहिजे. तुमच्या वजनानुसार तुम्हाला आता तुमचं वजन जर 15 किलो आहे तर तुम्हाला 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. दर 15 किलो मागे 1 लिटर दिवसभरामध्ये. बरोबर. दिवसभरामध्ये म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीला प्यावं लागेल. त्या व्यक्तीला बरोबर. समजा 60 किलो वजन आहे त्यांचं तर 4 लिटर पाणी प्यावं लागेल. आता एखादं बाळ आहे, लहान बाळांचं वेगळं येणार. 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं वेट किती आहे, प्रत्येकाच्या वेट कॅटेगरीनुसार नाही का पाणी असतं. अप्रॉक्सिमेटली तुम्ही जर 18 ग्लास पाणी जर पिले म्हणजे ते 2.5 ते 3 लिटर होऊन जातं. सो तेवढं पण सफिशियंट आहे की तुम्हाला कोणतेही रोगराईपासून होत नाही. आणि पाणी कमी पिल्यामुळे सर बद्धकोष्ठता, गॅसेसचा प्रॉब्लेम, पाणी कमी पिल्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग प्रॉब्लेम, पोट गच्च वाहणे, त्यानंतर आम्लपित्ताचा प्रॉब्लेम, त्यानंतर ऍसिडिटी ज्याला आपण म्हणतो ते प्रॉब्लेम किंवा अजीर्णाचा प्रॉब्लेम किंवा तुम्हाला नाही का डकार वगैरे बफ वगैरे येणं हे प्रॉब्लेम, फाट वगैरे येणं हे प्रॉब्लेम पाण्यामुळे इतके प्रकार येतात. म्हणजे मोजून मी जर बोटांवर सांगलं तर 8 ते 10 प्रकार झाले. हे फक्त एका पाण्यामुळे. पाणी आपण नीट न पिल्यामुळे होणार आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा की न्यूट्रिशन एक्सपर्ट म्हणून तुम्ही फक्त यंग लोक जे स्पोर्ट्स मध्ये हे करतात त्यांच्याबरोबरच काम करता का सिनियर सिटीजन्स किंवा ज्यांचं वय 50-60 या रेंज मध्ये आहे त्यांना सुद्धा काही तुम्ही तुमचे काही अनुभव आहेत का अशा लोकांबरोबर? ऍक्च्युली मी ह्या क्षेत्रामध्ये मला झाले 12 वर्ष. आज त्या 12 वर्षामध्ये मी 2,500 पेक्षा लोकांना ट्रान्सफॉर्म केलंय. जे ज्यांना वजन कमी करायचं त्यांना वजन कमी करून दिलं आणि ज्यांना संतुलित शरीर हवं त्यांना संतुलित शरीर पण दिले. 2,500 लोक. 2,500 लोक. सो त्यामध्ये बरेचसे ऍथलीट सुद्धा आहेत जे की वय गट जर मी बघितलं तर 9 वर्षापासून तर 84 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा मी ट्रेनिंग दिली. 84 सुद्धा झाली. क्या बात. आज सुद्धा करंटली माझ्याकडे 58 वर्षाचे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मी ट्रेनिंग देतोय. त्यांना नी इंजुरी प्रॉब्लेम आहे. एक 13 वर्षाचा सुद्धा मुलगा आहे तो सुद्धा आज स्वतः क्रिकेटमध्ये नाही का चांगला सिलेक्ट झालाय, नॅशनल साठी सुद्धा सिलेक्ट झालाय. अच्छा. 14 वर्षाचं वय आहे. त्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी आहे तिला सुद्धा मी ट्रेन करतोय. ती सुद्धा नाही का बॅडमिंटन खेळते, अमेरोना चॅम्पियनशिप खेळते हडपसरला. तिथे सुद्धा नाही का ती सिलेक्शन त्याचा प्रोसेसमध्ये आहे. त्यानंतर वरुण जाधव म्हणून मुलगा आहे तो सुद्धा 14 वर्षाचा आहे, तो स्विमर आहे. आणि त्यानंतर आता माझ्याकडे जर बघितलं जनरल बिईंग तर 8 ते 9 लोक आहेत त्यांना मी डेली ट्रेनिंग देतो. अच्छा, म्हणजे सर्व वयोगटाप्रमाणे पण त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करता त्यांचा न्यूट्रिशन प्लॅन. बरोबर. न्यूट्रिशन आणि वर्कआउट प्लॅन. जसं आपण गेल्या काही वेळापासून बोलतोय की फिटनेसमध्ये न्यूट्रिशन हे एक किंवा तुम्ही काय खाता, काय आहार घेता हे एक महत्वाचं चाक आहे. पण हे सगळं जे थेरोटिकली आहे ते प्रॅक्टिकली होत नसेल किंवा काही जण करत नसतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही वाट बघत आहात डायबिटीज होण्याची, तुम्ही वाट बघत आहेत कोलेस्ट्रॉल वाढायची, तुम्ही वाट बघत आहे कोविडचं पुन्हा कोणतं तरी एक व्हॅरियंट येणार, तुम्ही वाट बघत आहेत की तुम्हाला कोणतं तरी व्याधी होणार, त्याशिवाय तुम्हाला जिमचा आणि तुमच्या शरीराकडे तुम्ही लक्ष देणार आणि तोपर्यंत ही घटना घडतच जाणार. ज्यावेळेस तुम्ही आयसीयू मध्ये बसणार
त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला एकच म्हणणार की देवा इथनं मला काढ रे. त्यानंतर मी दररोज नाही का जिमला जाणार, दररोज व्यायाम करणार, दररोज मी शतपावलं पण चालणार. सो अशा लोकांना मी हेच म्हणतोय की तुम्हाला जोपर्यंत न्यूट्रिशन जमणार नाही तोपर्यंत नाही का काही शक्य नाही. किती चांगला तुम्ही नाही का व्यायाम करा, किती चांगला नाही का हे करा, पण आहार ही नाही का एका संदुकाची चावी. आहार ही एका संदुकाची चावी आहे आणि ज्या संदुकेमध्ये तुमच्या हेल्थ नावाचा खजाना आहे. बरोबर. तर अक्षय सर, आज आपण एका चाकाबद्दल, गाडीच्या चाकाबद्दल बोललो, जे न्यूट्रिशन किंवा आहार होतं. आपण पुढच्या एपिसोडमध्ये जे दुसरं आणि महत्वाचं चाक आहे, फिटनेस, त्याच्याबद्दल बोलू. तर आज तुम्ही सगळ्यांना न्यूट्रिशन बद्दल माहिती जी दिलीत ती अतिशय साध्या शब्दामध्ये दिलीत आणि बरेच लोकांना ह्याच्यातून फायदा होईल अशी मला नक्की आशा वाटते. तर त्याच्यासाठी धन्यवाद. आपण परत एकदा भेटूच. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद.